ही घटना जुन्या चालीरीती प्रथेवर आधारित असून ही काल्पनिक कथा आहे. देवदासी या प्रथेला टी सुनिलियस युट्यूब चॅनल, लेखक, निर्माती, दिग्दर्शक व सर्व संबंधित टीप या प्रथेचा विरोध करते. ही कथा मनोरंजनासाठी आहे. आंघोळ बी करायला कोणी नाही बाई. पाणी बी जाऊ तिकडे भांडेच घेते दोन आता अगोदर. उगाच काय करायचं पाणी. सगळं आवरलंय कामधंदा. आता एवढं आवरून घेते पटकन. आज जरा कामाला आळाच घालतो. पाहुण्याकडे जाऊन येतो जरा गावाला. कोणी गावाला जाऊन येता आणि कोण्या पाहुण्याकडे चाललं? अगं ते बामणगावचा नाही का माझा भाऊ, त्याच्याकडे जाऊन यायचं. मग तसं सांगा की, पण कशा पायी जाताय? अगं तुला नव्हतं का म्हणलो, कंदुरीचा कार्यक्रम आहे पाहुण्यांनी सांगितलेला, ते बऱ्याच दिवसापासून सांगितलं, म्हणलं जाऊन यावं. अव मी काय म्हणते, आता काय म्हणते सांग. अव बाजूच्या गावात त्या गौरधनात गोसावी महाराज आलाय म्हणा. मग काय माहित नसल्यागतच काय करतात. त्याला दाखवून बघू म्हणते मी, एकदा त्याच्याकडे जाऊ. येऊ की त्याच्याकडे एकदा जाऊ. अगं इतकं बघितलं, कुठं काय गुन्हा आला का? आता काय आणि कुठवर बघायचं? इतक्या लांब लांब जाऊन आलात, इतकं बघितलं, पण आता गावाच्या जवळ आले म्हणून म्हणलं जाऊन एकदा बघून यावा. हाय तरी लांब किती गौरधन. अगं होय, जवळ तर आहेच, पण वेळ जाणार, काम बुडणार, याचा विचार कर ना तू. अव येळचं काय घेऊन बसलात. देवाच्या जर मनात असलं तर इच्छा आपली पूर्ण होईल की. तुम्ही बायाची जात काय ऐकत नाही. जाऊ दे, पाहुण्याकडेच जात नाही. का व काय झाले? अगं आजचा दिस पाहुण्यामुळं बुडल आणि उद्याचा दिस गोरधनमुळं बुडल, त्यामुळं आजच बुडू दे ना. काय काय आजचा वेळ जाणार ते जाऊ दे. आटप आटप तू दोन एक भाकरी टाकून घे, म्हणजे आपल्याला जाता येईल. अव मला 2 भाकरी, तुम्हाला नव्हे का? अगं पण दोघाला बस झालं किती वाटायचं, काय करायचं जास्त. अव 2 भाकरी करते आणि लसूण घालून ठेचा करते. अगं मग कर की लवकर आणि चल बिगिन. ए अगं आटप ना लवकर. झालं ना, आले ना. बर चल उरक लवकर. काय ग उशीर बिलय झाला. ऊन बी लय पडले बाई. चल 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 लवकर, उशीर व्हायला. लय ऊन पडले बाई, पाय बी दुखायला लागलेत. हो चल. लयच लांबणीच आहे ग, किती लांब आहे कोणाला माहिती. आलाय आता थोडं जरा जवळ आहे. चल चल. हे बघा हे आले आता महाराज. छान चल. महाराज महाराज दर्शन द्या महाराज महाराज आम्हाला. दर्शन द्या आम्हाला महाराज. महाराज दर्शन द्या. दर्शन द्या महाराज. महाराज 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 आशीर्वाद द्या महाराज. महाराज महाराज आम्हाला आशीर्वाद द्या महाराज. काय चिंता आहे महाराज आमच्यावर उपकार करा महाराज. बाई? मी काय करतो, करता धरता सवरता तो आहे. होय, पण आम्ही लोकांकडून तुमचं नाव ऐकलं होतं. होय महाराज, आतापर्यंत लय फिरलात बघा, काय पोटाला कुत्र मांजर नाही. काहीतरी बघा महाराज. होय महाराज, आमच्या संसाराच्या वेलीला एक बी फुल नाही. महाराज महाराज तुम्ही सांगावा आणि आम्ही ऐकावं, काही पण करायला तयार आहेत आम्ही महाराज. होय महाराज, तुम्ही सांगावं आणि आम्ही ते करावं. आम्ही सर्व काय ऐकायला तयार आहोत. बघा, शब्दाला बदलू नका. नाही महाराज, नाही, शब्दाला कधी बदलणार नाहीत महाराज. खरंच महाराज, आम्ही नाहीत बदलणार. महाराज कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे महाराज. काही पण करा महाराज, पण बघा तुमच्या दोघांच्याही नशिबात मुलबाळ आहे, पण पहिली मुलगी होईल, पण ती मुलगी देवाला सोडावं लागेल, ती पण देवदासी म्हणून. महाराज. असं कसं आहे? असं कसं महाराज, इतक्या दिवसाला होणार आणि तेही तुम्ही देवाला सोडा म्हणताय, असं कसं महाराज? महाराज दुसरा काय उपाय असला तर सांगा महाराज.
मी तुम्हाला सांगितलं होतं जे मी सांगन ते तुम्हाला करावं लागल, तरच तुम्हाला संतान प्राप्तीचा योगच योग आहे. ते ग बाई वटीकर, तुम्ही जा आता. पण हो, मी सांगतोय ते विसरू नका, कळलं ना? चल ग, चल लोक. आयल्या कवाड उघड बरं लवकर. चल, मला बी लई ताण लागली. लय लांब आहे आज. काय लई लांब होत. द्या इकडे पिशवी. आबाई आईला दिवस गेले तर हो गेलेले दिसायले तर महाराजांना बघितले. हो चांगलं पोट दिसायले ना. हो गुन्हा आलाय वाटतंय. हो गुन्हा आलाय. हम्म. माझं वर्षाचं पण बाळ नाही झालं तर सोडायचं म्हणायला लागलं. माझ्या एवढ्या बाळाला सोडायचंय ग बाई. राहिलं होईल ना पुन्हा, आपल्याला पुन्हा होणारच आहे. महाराजांनी सांगितलंय, नको काळजी करू. तू काळजी करीतीस कधी पण. काय देवाने इतक्या वर्षाला दिलंय आणि पुन्हा ते बी सोडावं लागेल. पहिले कवर रडतीस तू. एकटं इतके दिवस नव्हतं झालंय ते माझ्या राशीला काय आलंय असलं. दमानी चल चल आईले चल. आले करू नको तू. आले आले चल नको तू हे करू. चल आले तू. चल आले चल राहू दे चल. मला नाही सोडून जायचं माझ्या बाळाला. अगं पण आपल्याला सांगितलेलं नाही माझ्या बाळाला सोडून जायचं मला. चल ऐक तू. अगं ऐक तू. चल चल ये माझं बाळ अगं चल तू. नाही माझ्या बाळाला मला सोडून जायचं. चल चल आले चल. माझं बाळ अगं चल तू ऐक माझं. चल ऐक अगं राहू दे ना. अगं चल तू कशाला हे करते. अरे ऐक तू माझा ऐक तू. इकडे चल. राहू दे राहू दे चल. म्हणता माझं बाळ चल गेला. आईला इथं थांबायचं नाही, आता लांब जायचं कुठं तरी. मला तिला राहायची. माझ्या लेकराची सारखी आठवण यायची मला. आईले नको का असं करू नको तू. माझ्या बाळाची आठवण मला लय. कुणाला येत नाही का? मला येत नाही. माझ्या पण वरत्यात आहे, तू कशाला रडतेस? नाही राहायचं मला आता इथं. माझ्या लांब जाऊत आपण. लांब जायचं. गाव सोडून नव्हे तर आपण लांब जाऊ सर्व काही. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पहिली संतती देवास सोडल्यानंतर अनेक लेकरे होण्याच्या आशेवर अहिल्या आणि जनार्दन आपल्या 1 वर्षाच्या बाळास सोडून दूरगावी जातात. अर्थात दुसऱ्या राज्यात. पुन्हा कधी परत या गावी न येण्यासाठी आपल्या बाळाची आठवण येऊ नये म्हणून आपल्या गावातील गावाजवळील
लोकांनी नातेवाईकांनी बाळाबद्दल प्रश्न विचारू नये म्हणून हे गाव सोडून दूर जातात. बाळाचे काय झाले? बाळ जीवदान भेटेल का? बाळ एकटे राहून कोणाची शिकार तर होणार नाही? बाळ मोठे झाले तर त्याचे पुढील जीवन कसे असेल? यासाठी पहा देवदासी भाग 2 टी सुनील एस या युट्यूब चॅनलवर.